स्वामी विवेकानंद ज्यावेळेस वेद आणि उपनिषदांचं ज्ञान भारतामध्ये किंवा जगातील दुसऱ्या देशामध्ये लोकांना समजून सांगत होते, त्यावेळेस हर वेळेस एक कहाणी सांगत होते. ती कहाणी मी तुम्हाला आज सांगत आहे. एक शेळ्या वळणारा माणूस होता, शेरडं राखणारा माणूस होता. तो आपल्या शेळ्या घेऊन दररोज जंगलामध्ये जायचा. असाच तो एके दिवशी जंगलामध्ये गेला तर त्याला एक वाघाचं पिल्लू त्याला भेटलं. त्यानं त्याच्यासोबत आई नव्हती त्या पिल्ल्यासोबत, म्हणून त्या पिल्ल्याला घेतलं आणि तो आपल्या घरी आला. आपल्या शेळ्यांचं दूध त्याने त्याला रोज पाजवलं. काही दिवसानंतर ते वाघाचं पिल्लू थोडं मोठं झालं. मग त्याला पण तो जंगलामध्ये दररोज घेऊन जाऊ लागला आपल्या शेळ्यांसोबत. आता वाघ सोबत असल्यावर या शेळ्यांच्या जे काही जंगलामध्ये कोल्हे जंगली कुत्रे होते ते काही ह्या शेळ्याकडे शिकार करण्यासाठी येत नसत आणि त्या शेरडं राख्याला तर खूप आनंद व्हायचा की आपलं एकही शेळी कोणी शिकारीला येत नाही किंवा आपली शिकार शेळ्यांची केली जात नाही, म्हणून तो खूप आनंदी व्हायचा. मग एके दिवशी शेळ्यांचा आवाज ऐकून जंगलातला एक वाघ त्या शेळ्यांच्या जवळ आला आणि बघतो तर काय, एक प्रत्यक्ष वाघाचं पिल्लू किंवा मोठं पिल्लू एक त्या शेळ्यांसोबत चरत आहे आणि ते शेळ्यासोबत गवत खात आहे, शेळ्यासारखांचा आवाज काढत आहे. त्यानं बघितलं, तो आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलंय असं कसं, म्हणून तो अजून थोडा जवळ येण्याच्या प्रयत्नात असतानाच शेळ्यांनी त्याला बघितलं आणि शेळ्या पळायला लागल्या. मग ते वाघाचं पिल्लू बी शेळ्यांसोबत पळायला लागलं. पुन्हा वाघाला आश्चर्य वाटू लागलं की असं कसं. मग थोड्या वेळानंतर त्या वाघानं त्या पिल्ल्याला थोडं बाजूला काढलं आणि त्याला सांगितलं, अरे तू तर वाघ आहेस, वाघाचं पिल्लू आहेस आणि या शेळ्यासोबत काय करतोस तू, शेळ्यासोबत हे गवत पाला खातोस का, शेळ्यासारखाच तू आवाज काढत आहेस. तर ते पिल्लू खूप घाबरलेलं होतं आणि घाबरू लागलं आणि त्याला वाटलं, तो म्हणाला, तो वाघाचं पिल्लू म्हणालं की नाही मी शेळीच आहे आणि मी वाघ नाही, असं तो म्हणू लागला. पुन्हा ह्या वाघाला तर खूपच आश्चर्य वाटलं, असं कसं झालं. मग त्याच्या मनामध्ये एक त्याला कल्पना सुचली जंगलातल्या वाघाला आणि मग त्या वाघानं काय केलं, या वाघाच्या पिल्ल्याला घेऊन तो एका तलावाच्या जवळ गेला आणि तलावाच्या काठावर दोघे जण उभं टाकले आणि तो जंगलातला वाघ म्हणाला, बघ माझ्याकडे बघ, मी वाघ आहे, अहम ब्रह्मास्मी आणि तू तुझी प्रतिमा ह्या पाण्यामध्ये बघ, तू पण वाघच आहेस, माझ्याकडे बघ, माझ्या शरीरासारखं तुझं पण शरीर आहे, तू पण वाघ आहेस, तत्वमाशी, मी ब्रह्म आहे, तू पण ब्रह्म आहेस, तूही तेच आहेस. मग त्यावेळेस मात्र वाघाच्या पिल्ल्यानं आपली प्रतिमा पाण्यात बघितली आणि समोर बाजूला उभं टाकलेल्या वाघाकडे बघितलं. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ह्या वाघामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही, म्हणजे मी सुद्धा वाघ आहे. आणि स्वामीजी म्हणायचे की प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अवतार आहे, प्रत्येक माणूस हा स्वतः ब्रह्म आहे, बरं का. म्हणून ते अहम ब्रह्मास्मीचं स्पष्टीकरण या कहाणीतून लोकांना सांगत असत. मी तुम्हाला सांगतो, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तर आपलं जीवनामध्ये आपले आमूलाग्र बदल घडून येतो. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रभू श्रीरामजी हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार होते, ईश्वराचा अवतार होते. आणि परंतु असं असतानाही दशरथ राजांनी प्रभू श्रीरामामध्ये आपला पुत्र पाहिला आणि ते पुत्र वियोगामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्याच्यानंतर सीता मैयानी श्रीराम प्रभूमध्ये पतीला पाहिलं आणि तिने पती वियोगामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. कैकेयीने आपल्या मुलाचा दुश्मन प्रभू रामामध्ये पाहिला आणि तीही दुर्गतीला प्राप्त झाली. रावणाने प्रभू श्रीरामामध्ये दुश्मन पाहिला आणि तो मृत्यूला प्राप्त झाला. परंतु संपूर्ण रामायणामध्ये एक पात्र असं होतं की ज्याने प्रत्यक्ष प्रभू श्रीरामामध्ये प्रत्यक्ष भगवंताला पाहिलं आणि ते म्हणजे हनुमान होते आणि ते स्वतः भगवंत झाले. आणि महाभारतातले उदाहरण मी आपणास सांगतो. श्रीकृष्ण परमात्मा हे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार होते, भगवंताचा अवतार होते. परंतु वसुदेव आणि देवकी माताने त्याच्यामध्ये आपला पुत्र पाहिला आणि त्यांनी पुत्रवियोगामध्ये आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलं. त्या ठिकाणी पांडवांनी आणि सुदामांनी श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये मित्र पाहिला आणि त्यांना मदत मिळाली मित्राकडून. कंसाने श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये दुश्मन पाहिला आणि तो मृत्यूला प्राप्त झाला. परंतु राधा मैयांनी
श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताला पाहिलं आणि ती स्वतः भगवंत स्वरूप झाली, ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाली आणि श्रीकृष्ण परमात्म्यासोबतच तिचं नाम जोडलं गेलं आणि म्हणून सगळीकडे आपण म्हणतो राधे कृष्ण राधे कृष्ण. तर मला स्वामीजीला यातून काय सांगायचं आहे की प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बदलला तर प्रत्येकाचं जीवन बदलून जातं. या विश्वामध्येही कोणीही कोणाचा दुश्मन नाही, कोणीही कोणाचा शत्रू नाही बरं का. सर्वजण परमेश्वराचे अवतार आहेत. आपापला अवतार कार्य करण्यासाठी या ठिकाणी अवतारित झालेले आहेत आणि अवतार संपल्यानंतर सर्वजण आपापल्या ठिकाणी आपापल्या मार्गाने निघून जातात आणि प्रत्येक जण परमेश्वर आहे, प्रत्येक जण परमेश्वराचा अवतार आहे. म्हणून स्वामीजी म्हणत होते अहम ब्रह्मास्मी अमृतस्य पुत्रम, सभी इंसान शेर के बच्चे है. अशा पद्धतीने स्वामीजी आपल्या प्रवचनामध्ये सांगायचे.